नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्यासारख्या शहरामध्ये मागच्या आठवडाभरात दोन घटना घडल्या, ज्या घटनांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. पहिली घटना होती ती तुकाराम महाराज यांचे वंशज असणाऱ्या शिरीष महाराज यांची दुर्दैवी अशी आत्महत्या. आणि दुसरी घटना होती ती माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ऋषिराज नावाच्या मुलानं अचानक बँकॉकला जाण्याचा केलेला प्लॅन आणि त्यानंतर उडालेली धावपळ आणि अचानकपणे ते प्लेन परत पुण्याला बोलवून घेण्याचा झालेला ड्रामा. या दोन्ही घटनांकडे जर का बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे आजही म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 75 वर्ष उलटली तरी देखील भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधली जी दरी आहे ती आजही कायमच आहे. म्हणजे मुंबईमध्ये एकीकडे अँटिलियासारखी 22 मजली इमारत, ज्याचा बांधकामाचा खर्च किंवा ज्याच्या महिन्याचा मेंटेनन्सचा खर्च हा कितीतरी शेकडो कोटी रुपयांमध्ये आहे, त्याच मुंबईमध्ये धारावी सारखी एक झोपडपट्टी आहे की जिथं लोक एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही म्हणून उपाशीपोटी झोपतात. ही दारुण परिस्थिती, ही गंभीर समस्या देशात सगळीकडे आहे. आजही भारतामधील 80 कोटी लोकांना अन्नधान्य हे मोफत द्यावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव ते काय म्हणावं. म्हणजे एकीकडे आपण विश्वगुरु बनण्याचं किंवा महाशक्ती बनण्याचं स्वप्न पाहतोय आणि दुसरीकडे मात्र आपल्या शेजाऱ्याला किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना उपाशी झोपावं लागतंय किंवा भीक मागावी लागते किंवा अत्यंत गरिबीत दिवस काढावे लागतात. हे दुर्दैव आहे. तर पुण्याची जी घटना आहे त्या घटनेमध्ये शिरीष महाराज यांनी जी आत्महत्या केली, त्यांनी जे काही 4 पानाचं पत्र लिहिलंय त्यामध्ये त्यांच्यावर केवळ 32 लाख रुपये कर्ज होतं. म्हणजे 32 लाख ही तशी खूप मोठी अमाऊंट झाली. शिरीष महाराजच काय, पण सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्यासाठी 32 लाख ही खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दररोज किमान 50-100 शेतकरी हे मरणाला कवटाळतात आणि त्यांचं कारण असं ते कर्जाचा बोजा. आणि ते कर्ज असतं तरी किती हो, 2-5-10 हजार रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख रुपये, याच्या पलीकडे जास्त कर्ज नसतं आणि शक्यतो खाजगी सावकारांचंच मोठ्या प्रमाणात कर्ज असतं. तर एकीकडं पैसे नाहीत किंवा फेडता येणं शक्य नाहीये म्हणून आत्महत्या करणारे शिरीष महाराजांसारखे आणि शेकडो शेतकरी आहेत. तर दुसरीकडं माज, पैशाचा माज, सत्तेचा माज असणारे तानाजी सावंत यांच्या दिवट्या चिरंजीवांसारखे लोक आहेत. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या तानाजी सावंत यांच्या मुलाच्या मनात आलं आणि त्याने अचानक आपल्या 2-3 मित्रांसोबत बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला आणि त्यासाठी 68 लाख रुपये कॅश भरून 4 लोकांसाठी एक चार्टर्ड फ्लाईट बुक करण्यात आलं. त्याला पैशाची मस्तीच म्हणायची नाही तर काय म्हणायचं. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जीवावर त्यांना फक्त निवडणुकीत 1000-500 रुपये तोंडावर फेकून निवडून यायचं, सत्तेत बसायचं आणि सत्तेच्या माध्यमातून संस्था काढायच्या, सत्तेच्या माध्यमातून साखर कारखाने काढायचे, सत्तेच्या माध्यमातून बँका उभा करायच्या आणि त्या माध्यमातून अब्जावधी रुपयाच्या छापखाना आपल्या घरात आणून ठेवायचा. अशी अनेक तानाजी सावंत यांच्यासारखी उदाहरणं या महाराष्ट्रात सापडतील. पण तानाजी सावंत या माणसाबद्दल कायमच वाद त्यांच्या अवतीभोवती दिसून आलेला आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर सुद्धा ते जेव्हा मंत्री होते तर धरण खेकड्यांनी फोडला असेल असं वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा हाफकिन या संस्थेबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य असेल किंवा त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात ज्या बदल्या झाल्या सिव्हिल सर्जन किंवा डेप्टी डायरेक्टर लेवलच्या, त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याची देखील चवीनं चर्चा केली गेली. त्यांच्याच कार्यकाळामध्ये ॲम्ब्युलन्स खरेदीचा
जवळपास 5 ते 7,000 कोटी रुपयांचा घोटाळा देखील उघडकीस आला. मग या माणसाकडे पैसे आहे आणि तेही 68 लाख रुपये, म्हणजे याच्यासाठी तर किरकोळ आहे हो, की यांना जर का यांचे खिसे झटकले तर 5-50 लाख रुपये पडतील अशी अवस्था आहे. ही अवस्था कुणामुळे झाली? सत्तेत महायुती आहे का महाविकास आघाडी आहे हा प्रश्नच नाही. पण दरवर्षी मंत्र्याने त्याची नेटवर्थ, वाढलेली नेटवर्थ ही मुख्यमंत्र्यांकडे सादर करावी आणि ती जनतेसमोर मांडावी असा नियम आहे. पण ती फक्त जी कागदावर दाखवायची ती जाहीर केली जाते. वास्तविक पाहता ज्या माणसाचं पोरग हे 68 लाख रुपयाचं चार्टर्ड फ्लाईट बुक करू शकतं ना, त्याच्यावर ईडीची कारवाई झाली पाहिजे. त्याला अगोदर ईडीनं ताब्यात घेतलं पाहिजे आणि चांगला पाहुणचार केला पाहिजे. पण हे करणार आहेत का? नाही, कारण ते सत्ताधारी आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आहेत. म्हणजे हे जे तानाजी सावंत आणि त्यांचे जे दिवटे चिरंजीव आहेत ना, त्यांचे अनेक किस्से आहेत. पण विदारकता किंवा महाराष्ट्रातील हे जे भयान वास्तव या निमित्तानं समोर आलंय ना, की एकीकडं मंत्री संत्री अधिकारी IAS IPS ची जी मुलं आहेत ती शक्यतो परदेशात शिकतात. परदेशातून शिकून आल्यानंतर ती एकलकोंडी होतात. ती एकलकोंडीपणामधून जर का त्यांना ताणतणाव आला, थोडं फार डिप्रेशन जर का आलं, तर ते थेट सुसाईड करण्याचा निर्णय घेतात. अशी अनेक IAS अधिकाऱ्यांची मुलं यांची उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. आणि आता या ऋषिराज सावंतच्या निमित्तानं महाराष्ट्राला मंत्र्याची पोरं किती माजोरडेपणासारखं करतात. म्हणजे यांना हुक्की आली किंवा यांचं डोकं सरकलं म्हणून हे बँकॉकला निघाले होते महाशय. पण त्याच्या पाठीमागची खरी स्टोरी ही वेगळी आहे. हे आता तानाजी सावंत असतील किंवा त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज याच्या बोलण्यातून दिसून येते की घरामध्ये काहीतरी कुरबुरी झाल्या होत्या, घरामध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता आणि त्यामुळं हे महाशय कुणालाही न सांगता थेट बँकॉकला निघून चालले होते. कदाचित मंत्र्याचं पोरग आहे, आपला बाप माजी मंत्री आहे, आमदार आहे, अनेक मोठमोठ्या एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. त्यामुळं बँकॉक, पटाया, सिंगापूर, मलेशिया किंवा दुबई यासारखे देश हे यांना घर अंगणासारखे असतील. पण या सगळ्या मुठभर राजकारणी मंडळींनी किंवा मुठभर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जो पैसा खाण्याचा उद्योग सुरू केला ना, त्यांच्याकडून तो पैसा वसूल केला गेला पाहिजे. त्यांच्या पायीचा हिशोब घेतला गेला पाहिजे. आणि तो पैसा जर का फुकट धान्य किंवा फुकट वीज किंवा फुकट पाणी या योजनेवर न खर्च करता थेट लाभार्थ्यांना त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी काहीतरी हाताला उद्योग उभा करून देण्यासाठी जर का वापरता आला ना, तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील ही जी सामाजिक विषमता आहे, सामाजिक दरी आहे, ती दूर होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आणि त्यामुळेच आम्ही सुरुवातीला सांगितलं की पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या शहरामध्ये ज्या 2 घटना घडल्या त्या खरोखरच मन विषण्ण करणाऱ्या आहेत. शिरीष महाराज यांनी हा निर्णय घेणं योग्य नव्हतं. त्यांनी अशा पद्धतीनं संघर्षाला सामोरं न जाता मृत्यूला कवटाळणं हे अत्यंत चुकीचं होतं. आणि दुसरीकडं या ज्या दिवट्या चिरंजीवानं हा जो काही उद्योग करून ठेवलेला आहे तो देखील चुकीचाच आहे. आणि त्यामुळं या दिवट्या चिरंजीवाची पोलिसांनी कान उघाडणे करू नये, तर त्याला टायरमध्ये घालून चांगला फटकवला पाहिजे अशी सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या